समजा आता ह्याच्या डायरेक्शन या थोड्याशा स्टँडर्डाइज करावं लागतात. आता स्टँडर्डाइज म्हणजे नेमक्या कशा? हा या स्टँडर्डाइज म्हणजे कशा? आता समजा मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या गावातून आलात? औरंगाबादचे जे नका तुम्ही कुठून आहात? पुण्यावरून आलात. जर समजा मी तुम्हाला असं विचारलं की पुणे इथून नेमकं कोणत्या डायरेक्शनला आहे? पुणेकडे साऊथ ईस्ट नक्की हा बरं आज कस विनते बरं जाऊ द्या. तुम्ही कोणत्या गावातून आलात? नगर. द्या द्या जागा करा असं नका करू. थोडंफार आजच्या उद्याचे दिवस आपण सांगितलं ना काहीतरी करा ऍडजस्टमेंट थोडीफार. चेअर दे त्यांना एक. बसा तिथं चेअर. चेअर दे त्यांना. रोहित कोणत्या डायरेक्शनला आहे नगर इथून? नाही सांगता येणार. कोणालाच नाही सांगता येणार तसं एक्झॅक्ट जर विचार करायचा झाला तर आपण जिथून आलो आणि जिथं बसलोय आपला स्टार्टिंग पॉईंट आणि आपला एंडिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट हा एंडिंग पॉईंट पासून नेमका कोणत्या डायरेक्शनला आहे कुणालाच एक्झॅक्ट सांगता येणार नाही. त्याची गरजही नाही. त्याची ॲक्च्युअलमध्ये गरजही नाही. आपल्याला हे थोडंसं फिक्स करून चालावं लागतं की हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे. हे फिक्स धरून चालावं लागतं आणि मग त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढावं लागतात. मग आता जनरली प्रश्न कशा स्वरूपाचा असतो? आपल्याला देतात एखादा पॉईंट आहे म्हणतात. एखाद्या पॉईंटवरनं एखाद्या व्यक्तीला पाठवतात कुणीकडे तरी. म्हणतील इथून निघाला मग नॉर्थला गेला काही. नॉर्थवरनं त्यांना लेफ्टला राईटला टर्न घेतला मग लेफ्टला टर्न घेतला मग इकडे गेला मग तिकडे गेला. कुठंतरी फिरवतात त्याला थोडंफार. मग विचारतात होता कुठं गेला कुठं? विचारतात होता कुठं आणि गेला कुठं. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत डिस्टन्स विचारू शकतात. स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट नेमका कोणत्या डायरेक्शनला आहे हे सुद्धा विचारू शकतात. डिस्टन्स पण विचारलं जातं, डायरेक्शन पण विचारले जाते. म्हणजे समजा मी जर म्हटलं आता हा पॉईंट ए हा पॉईंट बी आहे तर मग तुम्हाला विचारलं जाईल की पॉईंट बी हा पॉईंट ए पासून कोणत्या डायरेक्शनला आहे? कोणत्या डायरेक्शनला सांगा बरं का? पॉईंट बी हा पॉईंट ए पासून कोणत्या डायरेक्शनला आहे? नॉर्थ ईस्टला आहे. बरोबर. समजा मी असं म्हटलं की इथं समजा पॉईंट सी आहे इथं पॉईंट डी आहे. असं विचारलं की सी हा डी पासून कोणत्या डायरेक्शनला आहे? काय? सी हा डी पासून कोणत्या डायरेक्शनला आहे? वेस्ट. सी हा डी पासून कुणीकडे? वेस्टला आहे. अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग आता समजा मी असं म्हटलं कधी कधी हे डिस्टन्स 3 आहे हे डिस्टन्स 4 आहे आणि हे डिस्टन्स काढा. आता पायथागोरस गुरुजीची आठवण झाली पाहिजे तुम्हाला. काय म्हटले होते पायथागोरस गुरुजी? आठवतं का थोडंफार? आठवतं का? पाया वर्ग प्लस उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. लॉंग अगो आठवतं थोडंफार? मग त्याचा वापर इथं करावा लागेल. त्याचा वापर करावा लागेल किती? 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 किती झाले? 25. 25 कशाचा वर्ग असतो? 5चा. मग हे डिस्टन्स किती यावं लागेल? 5. अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. लक्षात येत आहे का? मग आता हे एवढं सोपं नसतं. ते फिरवतात त्याला थोडंफार. एवढं सरळ सरळ अशा एकदम सरळ भाषेत दिलं मग कोणी पास होईल ना. त्याला थोडंफार फिरून विचारलेलं असतं. हे बऱ्यापैकी याचं स्क्वेअर रूट लवकर निघत नाही. थोडंफार अवघड आकडे दिलेले असतात. थोडंफार त्याला जंबल करण्याचा प्रयत्न केलेला असतो. बरोबर. म्हणजे अवघडही नसतं आणि खूप सोपंही नसतं. ठीक आहे. आता हा जो टॉपिक विचारला जातो हा विचारला जातो 3 ते 4 मार्काला. कधी कधी 5 मार्कापर्यंत सुद्धा विचारलाय. म्हणजे 3 मार्क 4 मार्क 5 मार्क. प्रीमध्ये जनरली 3 मार्काला येतो. मेन्समध्ये विचारला तर 5 मार्काला विचारला जातो. मग मेन्समध्ये जे विचारलं जातं का? मेन्समध्ये विचारलं जातं कोडेड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे सरळ सरळ इन्फॉर्मेशन न देता इन्फॉर्मेशन कशी देतात? थोडीशी कोडिंगच्या स्वरूपात देतात. मग आता आपल्याला काय करावं लागतं? अगोदर ती दिलेली इन्फॉर्मेशन कोडिंगच्या स्वरूपात दिलेली इन्फॉर्मेशन अगोदर थोडीशी डिकोड करून घ्यावं लागते. म्हणजे समजा काय म्हणतील? आता मी असं म्हणतात ए @b म्हणतील.
म्हणजे ए ईस्टला आहे, वेस्टला आहे, साऊथला आहे असं नाही सांगणार, ए ॲट द रेट बी म्हणतील. मग ॲट द रेटचा मिनिंग नेमका काय होतो, याचा अगोदर आपल्याला हे काढण्यासाठी अगोदर काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन दिलेली असेल. म्हणजे ॲट द रेटचा कोड नेमका काय, याचा नेमका मिनिंग काय, हे आपल्याला थोडंसं वेगळ्या इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असेल. म्हणजे क्वेश्चनला थोडासा लांबवण्याचा प्रयत्न केला जातो, बाकी काही नाही. मेन्सला विचारला गेला तर 5 मार्काला, प्रीला विचारला गेला तर 3 मार्काला, आणि कधी कधी 4 मार्काला सुद्धा असं याचं वेटेज आहे. आणि सगळ्याच एक्झाममध्ये येतो, म्हणजे पीओमध्ये येतो, क्लर्कमध्ये येतो, जे एसओची एक्झाम होती स्पेशलिस्ट त्याला सुद्धा येतो. सगळ्याच एक्झाममध्ये हा टॉपिक विचारला जातो. ठीक आहे, हा झाला पहिला टॉपिक. आता त्याच्यात म्हणतो मी सिंगल क्वेश्चन ऑन इन्फो गिवन म्हणजे काय, की छोटीशी इन्फॉर्मेशन देतात आणि मग त्याच्यावर एकच क्वेश्चन विचारला जातो. हा पॅटर्न विचारला जातो जनरली एसएससी एक्झाममध्ये, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाममध्ये, रेल्वेच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर मल्टिपल क्वेश्चन ऑन इन्फो गिवन म्हणजे इन्फॉर्मेशन थोडीशी जास्त देणार, डायग्राम थोडीशी काय बनणार, मोठी बनणार. मग त्याच्यावर 2 किंवा 3 प्रश्न विचारणार. मग त्याच्यापेक्षा जास्त मोठी इन्फॉर्मेशन दिलीत मग त्याच्यावर 4 किंवा 5 प्रश्न विचारणार. म्हणजे जशी क्वेश्चनची लेंथ असेल तस त्याच्यानुसार काय होईल, क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन पण काय होतात, वाढत जातात. अशातला हा प्रकार आहे. ओके, हा झाला आपला पहिला टॉपिक. दुसऱ्या टॉपिककडे जाऊ. त्याच्या अगोदर मला ऑनलाईनवाल्यांना एक मेसेज टाकू द्या. इकडं सगळं नेटवर्क गेलंय, ऑनलाईनवाल्यांना एक मेसेज टाकून देतो. दोनच मिनिटं. ठीक आहे, आता दुसरा टॉपिक कंपॅरिझन ऑफ रँक. कंपॅरिझन ऑफ रँक म्हणजे याला दुसरं नाव असं इनइक्वॅलिटी सुद्धा म्हणतात, इनइक्वॅलिटी. तर तुम्ही म्हणसाल क्वेश्चन कशा स्वरूपाचे असतात. आता मला याच्या अगोदर एक सांगा थोडंसं, असे किती लोक इथं बसलेले पैकी ज्यांनी ॲटलिस्ट एखादी एक्झाम दिली बँकेची, किंवा बँकेच्या एक्झाम कशा असतात थोडंफार मॉक देऊन पाहिलंय असं, ॲटलिस्ट म्हणजे ॲक्च्युअल एक्झाम दिली किंवा मॉकमध्ये ऑनलाईनमध्ये टेस्ट वगैरे देऊन पाहिली, असे किती लोक आहे. अरे अभिमानानं हात वरती करा, तुम्ही लाज कोण राहिले. बहुती कम लोक आहे, बाकी सगळे फ्रेशर आहे तुम्ही. अच्छा आहे, अच्छा आहे, फ्रेशर लोकांचा रिझल्ट लवकर येतो. नाही, हा खरा अनुभव आहे बरं का. म्हणजे काय होतं, थोडेसे जे फ्रेश तयारीला लागतात लोक ते फटाफट फटाफट मस्तपैकी फ्रेश मानसिकतेने तयारीला लागतात, त्यांचा रिझल्ट लवकर येऊन जातो. जे थोडे जुने जाणते झालेले असतात त्यांना असं वाटतं आपल्याला येतं. जुने झालेले लोक जे वर्ष 2-2, 3-3 वर्षापासून तयारी करतात, या इकडून या काहीतरी करा थोडंफार जुगाड. जे जुने झालेले लोक असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला खूप काही येतं, मग ते तयारीच करत नाही व्यवस्थित, मग ते तसेच राहते, आणखी जुने होत जाते ते. जाऊ द्या, या इकडं मुद्द्याकडे लक्ष द्या थोडंसं. त्याच्याकरता पहिल्याच वर्षात रिझल्ट काढायचा ह्या दृष्टीने तयारीला लागायचं. उगाच 2-4 वर्ष मी मस्तपैकी तयारी करील, घरच्यांनी मला सांगितलं 4 वर्ष तुझ्या हातात, 5 वर्ष तुझ्या हातात, कर 4-5 वर्ष तयारी, मग ते म्हातार होतं इथंच. पहिलंच वर्ष आपल्या हातात, 1 वर्ष असंच समजायचं, 1च वर्ष आपल्या हातात आणि ह्याच 1च वर्षात आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट काढायचा. ह्या दृष्टीने ह्या मानसिकतेने आपल्याला तयारीला लागायचं, मग रिझल्ट लवकर येतो. पण नाही तर मग जे जण असेच करू आरामशीर, होईल हळूहळू, पण ते होत नाही त्याचं. चाल राहत त्याची पंढरीची वारी दरवर्षी, त्याच्यात कोरोनात गॅप पडतो पुन्हा. ठीक, इकडे या. आता अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात बघायच्यात. ए ग्रेटर दॅन बी, बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, सी इक्वल टू डी, डी लेस दॅन ऑर इक्वल टू ई, असं काहीतरी आपल्याला दिलेलं असतं. पाहिलं असेल तुम्ही थोडंफार कुठंतरी एखाद्या एक्झाममध्ये अशा टाईपचे प्रश्न, बरोबर. मग अशा टाईपचं दिलेलं असतं, मग याच्यावर तुम्हाला काहीतरी कन्क्लुजन विचारलं जातं, म्हणतील ए ग्रेटर दॅन एफ बरोबर आहे का, याच्यावरनं सांगा.
त्याच्यानंतर म्हणतील समजा बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी बरोबर आहे का याच्यावरनं सांगा. याचा वापर करून याच्यापैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे ते ओळखा. अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात आपल्याला. आता हा जो प्रकार आहे हा एकदम चिंदी प्रकार आहे. चिंदी म्हणतो मी, म्हणजे हा जो टॉपिक आहे का, हा टॉपिक म्हणजे असं समजायचं की हा बोनस टॉपिक आहे. परीक्षेला जर विचारला गेला तर विचारला जातो एक 4 किंवा 5 मार्काला. तर हे 4 किंवा 5 मार्क मोजून एका मिनिटात घेतल्या जातात. परीक्षेत आला समजा हा टॉपिक, तुटून पडायचं पहिले याच्यावर, 4-5 मार्क खिशात घेऊन टाकायचे. कारण खूपच चिंदी टॉपिक आहे. मोजून 2 किंवा 3 त्याचे मेथड आहेत, 2 किंवा 3 रूल आहे असं समजा तुम्ही. 2 किंवा 3 रूल आहे, तेवढे 2-3 रूल मोजून 10 मिनिटात समजून होतात. आणि त्याच्यानंतर हे सगळेचे सगळे मार्क आपण इझिली घेऊ शकतो. एवढा साधा आणि सोपा टॉपिक आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये असं. हा, मग त्याच्यात थोडंफार लेंदी केल्या जातं. त्याला लेंदी म्हणजे कसं, प्रश्न थोडासा मोठा केला जातो, त्याला थोडासा टाइम मध्ये वाढवला जातो, पण त्याला अवघड नाही बनवल्या जाऊ शकत. अवघड बनवण्यासारखं नाहीच आहे काही त्याच्यामध्ये. हा, वेळ खाणारा बनवू शकतो तो, पण प्रश्न सॉल्व्ह होणार नाही असं होऊच शकत नाही. असं त्याच्यात प्रश्न बनवल्याच जात नाही की प्रश्न सॉल्व्ह नाही होणार. प्रश्न सॉल्व्ह होतो म्हणजे होतोच, कुणालाही होतो. एवढा साधा आणि सरळ टॉपिक आहे. आता याच्यातही पुन्हा म्हणजे नॉर्मल इनइक्वॅलिटी म्हणजे हा प्रकार, ज्याला आपण नॉर्मल इनइक्वॅलिटी म्हणतो. मग आता याच्यात कोडेड इनइक्वॅलिटी म्हणजे इथं पुन्हा जसं की आता हे मी ग्रेटर दिलं, याच्या जागेवर पुन्हा तुम्हाला काहीतरी कोड देतील, म्हणतील इथं @ म्हणतील, इथं डॉलर म्हणतील, इथं काहीतरी हॅश म्हणतील. मग याचे कोड आपल्याला पुन्हा काहीतरी वेगळे डिकोड करावे लागतील. फक्त थोडासा काय होईल, हा टाइम कन्झ्युमिंग होईल, अवघड नाही होणार, वेळ खाऊ होणार थोडासा फक्त. असा हा टॉपिक. मग त्याच्यात रँकिंग अरेंजमेंट म्हणजे कसं, हा जो प्रकार आहे रँकिंग अरेंजमेंट कशा पद्धतीची, की तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन दिली का, आता मी डायरेक्ट अशा स्वरूपात दिली, अशा स्वरूपात न देतात एक छोटासा पॅसेज देतील आणि त्याच्यात इन्फॉर्मेशन देतील. मग त्याच्यात म्हणतील कोणाचं तरी समजा काय म्हणतील, आपल्याला हाईटचं कंपॅरिझन देतील, वेटचं कंपॅरिझन देतील, किंवा तुमचं संपत्तीचं कशाचंही कंपॅरिझन, एनिथिंग ज्याला आपण कम्पेअर करू शकतो, लहान मोठं ठरवू शकतो. मग त्याच्यात म्हणतील समजा की आता मी म्हणलं 5 लोक आहे, 6 लोक आहे, मग त्याच्यात सांगतील ए ची हाईट बी पेक्षा जास्त आहे पण सी पेक्षा कमी. असं हे वर्डच्या स्वरूपात देतील, शब्दांच्या स्वरूपात देतील. मग ते शब्दाच्या स्वरूपात दिलेली इन्फॉर्मेशन आपण अशी मांडणी करून घ्यायची, मग प्रश्नाचे उत्तर काढायचे. तेही सोपंच असतं, काहीच अवघड नाही. 3 ते 4 मार्काचा हा टॉपिक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि सगळ्या एक्झामला येतो, पुन्हा सगळ्याच्या सगळ्या एक्झामला विचारला जातो. पुढे जाऊ. त्याच्यानंतर हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कोडिंग डिकोडिंग. मस्त टॉपिक आहे आणि सोप्या कॅटेगरीतला टॉपिक आहे, पण सोपा टॉपिक म्हणेल मी याला. आणि परीक्षेमध्ये क्लेरिकल लेवलला जवळपास एक 5 ते 7 मार्काला येतो. ऑफिसर लेवलला एक 3 ते 4 मार्काला येतो. सोपा टॉपिक असल्यामुळे ऑफिसर लेवलला तेवढा जास्त नाही विचारला जातात, पण क्लेरिकल लेवलला थोडासा जास्त विचारला जातो. आता मसाला याच्यात काय, याच्यात बऱ्याच व्हरायटी म्हणजे एखाद्या अल्फाबेटला दुसऱ्या अल्फाबेटने कोड करणं, अल्फाबेटला नंबरने कोड करणं, एका सेंटेन्सला दुसऱ्या सेंटेन्सने कोड करणं, एका लँग्वेजमधल्या सेंटेन्सला दुसऱ्या लँग्वेजमधल्या सेंटेन्सने कोड करणं, बऱ्याच व्हरायटी आपल्याला. काही कंडिशन टाकून कोड करणं. आता 1-2 एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न करू. आता एखादं एक्झाम्पल झालं, तुम्ही शालेय जीवनात एक एक्झाम्पल वापरला असेल बघा, बऱ्याच वेळेस थोडंफार शालेय जीवनामध्ये वापर केला असेल काही जणांनी. कोणी केला होता, कोणाचा सक्सेसफुल झाला असेल, कोणाचा अनसक्सेसफुल झाला असेल. काय कोड होतो नेमका याचा, बोला बोला बोला. कोड काय होतो ते ना सांगा मला. कोडिंगची लँग्वेज काय ते सांगा, कोडिंगची लँग्वेज काय ते सांगा. आता समजा याचा कोड मी असा घेतला, आय हिअर फॉर, ठीक आहे. माझ्या मनात काही काळं नव्हतं बरं का ठीक आहे. याचा कोड आपण असा घेतला, आय हिअर फॉर. आता इथं कोडिंगची लँग्वेज काय बघा, नंबर ऑफ अल्फाबेट इन ईच वर्ड. कोडिंगची लँग्वेज काय, याच्यामध्ये नंबर ऑफ अल्फाबेट किती आहे, 1. याच्यामध्ये नंबर ऑफ अल्फाबेट किती आहे, 4. याच्यात नंबर ऑफ अल्फाबेट किती आहे, 3. ही कोडिंगची लँग्वेज झाली. अशा कोडिंगच्या बऱ्याच लँग्वेज सापडतील आपल्याला, कळतंय का. आणखी आता एक दुसरं एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, समजा मी असं म्हटलं की
तुमचं नाव काय? नाही नुसतं रोहित. रोहित. आणि तुमचं नाव सांगा. निलेश. जर समजा रोहितचा कोड 20 असेल तर निलेशचा कोड काय? आणखी एक देतो वाटल्यास थोडं समजायला तुम्हाला सोपं जाईल. तुमचं नाव सांगा. हा, जय. तुम्हाला हिंटसाठी आणखी देतो. जयचा कोड 25. जर जयचा कोड 25 असेल, रोहितचा कोड 20 असेल तर निलेशचा कोड काय? 8. बरं थांबा, थोडं आणखी एक एक्झाम्पल घेऊ. थोडंसं आणखी थोडंसं याला हे करू आपण. तुमचं नाव सांगा ताई. स्वाती. इकडे लिहितो. स्वातीचा कोड 22 आहे. आता सांगा. नाही, स्वातीचा कोड 22 नाही, 23. स्वातीचा आहेच ना शेवटी, का डबल ई? हा. किती? 19 असं म्हणणं आहे काही जणांचं. 9 9 9. ठीक आहे, बघू. 16. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, मनातल्या भावना बाहेर पडू द्या. आता जोपर्यंत मी हे नव्हतं दिलं तोपर्यंत सोपं होतं तुमच्यासाठी. आता इथं काय झालं की याच्या शेवटचा अल्फाबेट वाय, तो 25 नंबरला असतो. याच्या शेवटचा अल्फाबेट टी आहे, तो 20 नंबरला असतो. याच्या शेवटचा अल्फाबेट एच आहे, तो 8 नंबरला. बरोबर आहे. पण मी आता असं दिलं समजा तुम्हाला, मग आता सगळा घोळ झाला. त्याचा कोड मी दिला तुम्हाला 23. मग आता इथं कोडिंगची लँग्वेज थोडीशी चेंज झाली. कोडिंगची लँग्वेज काय? जय ह्या नावामध्ये सगळ्यात मोठा अल्फाबेट कोणता आहे? वाय. सगळ्यात मोठा अल्फाबेट, त्या नावामधला सगळ्यात मोठा अल्फाबेट कोणता आहे? वाय. तो किती नंबरला आहे? 25. रोहित ह्या नावामध्ये सगळ्यात मोठा अल्फाबेट कोणता आहे? टी. तो 20 नंबरला आहे. स्वाती या नावामध्ये सगळ्यात मोठा अल्फाबेट कोणता आहे? डब्ल्यू. तो 23 नंबरला आहे. मग निलेश या नावामध्ये सगळ्यात मोठा अल्फाबेट कोणता आहे? यस. तो 19 नंबरला आहे. कळतंय का? आता अशा बऱ्याच व्हरायटी बरं का. आता हे 1-2 घेतले आपण, आणखी एखादी घेऊ समजा. जयला जया करतो मी थोडस. जाऊ दे. जयेश भाई करतो. ठीक आहे. आता बरं आहे का? हा, ठीक. असं अजून मग जयेश बी झालं ते. भाईची स्पेलिंग काय होईल? BH. हा तेच म्हणलं, मी इंग्लिश नाही शिकवत. ठीक आहे.
तर लय मोठं झालं पण ते नको असणे पाहिजे. नाही जयेश नाही करायचं मला. जाऊ द्या जयाच राहू द्या. ठीक आहे. समजा जयाचा कोड 61 असेल, रोहितचा कोड 52 असेल, तर निलेशचा कोड काय? राहू द्या आता, रेकॉर्डेडच टाकू आजच्या दिवस. राहू द्या आता, राहू द्या आता, रेकॉर्डेडच टाकू. बोला. एका जणाचं 63 म्हणणं आहे. बोला 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 बोला. तिकडं कॉपच्या कापच्यात आवाज येऊ द्या थोडेफार इकडं. भावना पोचू राहिल्या ना तिकडं का मध्येच थांबू राहिल्या पिलरमुळं? पोचताय ना तिथपर्यंत? हां. क्या लगता है आपको? 56. बोला. 66. 63. 63 बरोबर उत्तर आहे. कसं? आता बघा, जया ह्या नावामध्ये 4 अल्फाबेट आहे. मी 4चा स्क्वेअर केला, 4चा स्क्वेअर होतो 16. त्याला तसं नाही लिहिलं, त्याला उलट करून लिहिलं. सोळाला इनवर्स करून लिहिलं. कोडिंग आहे भाऊ, काही होऊ शकतं. आता मला एक सांगा, आपल्याला एखादा कोड ठरवायचा आहे. आता जनरली आपल्याला ईमेलचा पासवर्ड ठरवायचा किंवा मोबाईलचा पासवर्ड ठरवायचा, आपण आपलं काहीतरी वेगळंच लॉजिक लावतो ना, की जे आपल्यालाच माहिती असतं, फक्त दुसऱ्याला कळणार नाही अशी अपेक्षा असते आपली. बरोबर आहे की नाही? आता कोडिंग तशा प्रकारचं असतं की प्रश्न बनवणाऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखायचं. म्हणजे एवढं असं. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो तुम्ही म्हणसाल, मग आम्हाला कसं ओळखता येईल मनातलं? आता मनातलं ओळखणं एवढं सोपी गोष्ट आहे का? त्याच्यात प्रश्न बनवणारी जर एखादी लेडीज असेल तर आणखीच अवघड आहे. मनातलं ओळखता येत नाही त्यांच्या लवकर. तर ठीक आहे, असू द्या. तर मग आपण काय करतो की जेवढे ऑल पॉसिबल लॉजिक आजपर्यंत परीक्षेला विचारल्या गेलेत, परीक्षेला आजपर्यंत जेवढे लॉजिक विचारले गेले ते सगळेचे सगळे आपण कव्हर करतो. मग त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं काय की त्याच्या आजूबाजूला फिरून काय विचारलं जाऊ शकतं ते पण सगळे आपण एकदा कव्हर करतो. मग त्याच्याच आजूबाजूला काहीतरी येतं जे आपल्याला क्लिक होऊन जातं. अशा पद्धतीचा हा प्रकार. आता इथं बघा, रोहित आहे. रोहितमध्ये किती अल्फाबेट आहे? 5. मग 5चा स्क्वेअर किती? 25. 25ला उलट करून लिहिलं बाबा, बरोबर आहे. मग आता त्या हिशोबाने निलेशमध्ये अल्फाबेट किती? 6. मग 6चा स्क्वेअर किती? 36. मग 36ला उलट करून लिहिलं 63. अशातला हा प्रकार. कळालं थोडंफार? आता असे भरपूर आहे, ते आपण टॉपिक चालू झाल्यानंतर पाहू सगळेच्या सगळे. एक 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला दिले. टॉपिक विचारल्या जाईल समजा एक 3 पासून 7 मार्कापर्यंत. कधी 3, कधी 4, कधी 5, कधी 6, कधी 7, असं याचं वेटेज. ठीक आहे, बरं पुढे चला. मग आता पुढच्या टॉपिककडे जाऊ. हां, अल्फा न्यूमरिक सिरीज. हा पण एक सोपा टॉपिक, चिंदी टॉपिकमध्ये गिनती करतो आपण याची पुन्हा. अशा टाईपची आपल्याला एखादी सिक्वेन्स दिलेली असते बघा, A B3 4 $5 C कॉफीराईट #T असं काहीतरी अल्फाबेट नंबर सिम्बॉलची एखादी मिक्स सिरीज दिलेली असते आपल्याला, ज्याला आपण अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणतो.
मग याच्यावर आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात? लेफ्ट एंडवरनं पाचवा कोण, राईट एंडवरनं दुसरा कोण, याच्या मागचा कोण, त्याच्या पुढचा कोण, याच्या अगोदरचा कोण, याच्या पाचवा अगोदरचा कोण, याच्या सहावा नंतरचा कोण, असे चिंधी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. एकदम साधा साधा टॉपिक आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आता सिरीज बनवत असताना फक्त कधी कधी ओनली अल्फाबेटची पण बनवतात, म्हणजे सगळेच्या सगळे सिरीजमध्ये काय असतील? अल्फाबेट असतील. कधी कधी फक्त नंबरची पण बनवतात, कधी कधी फक्त सिम्बॉलची पण बनवतात. पण जनरली परीक्षेला जो विचारला जाणारा पॅटर्न आहे तो कोणता आहे? मिक्स्ड, म्हणजे अल्फाबेट, नंबर आणि सिम्बॉल मिक्स करून. पण कधी कधी असंही विचारले, सिंगल अल्फाबेटची पण विचारली एखाद दोन वेळेस, सिंगल नंबरची पण विचारली, सिंगल सिम्बॉलची पण विचारली. पण म्हणजे समजा 10 परीक्षा झाल्या असतील तर 9 वेळेस काय विचारलंय? मिक्स विचारलंय. तर मिक्स सिरीजच विचारले जातात आणि एकदम साधे साधे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. आपल्याला सिरीज दिलेली असेल आणि त्या सिरीजवर पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, डावीकडून दुसरा कोण, उजवीकडून पाचवा कोण, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. एकदम सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. आणि परीक्षेला विचारलं तर डायरेक्टली 5 मार्काला येतो हा टॉपिक, कारण एक सिरीज दिलेली जाते मग त्याच्यावर डायरेक्ट किती प्रश्न विचारतात? 5 प्रश्न विचारतात. सरळ सरळ एकदम सोपा टॉपिक आहे. आणि याचंच पुढचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन असतं इनपुट आउटपुट, म्हणजे अल्फा न्यूमरिक सिरीज जो टॉपिक आहे का त्याचंच व्हर्जन, म्हणजे नेक्स्ट व्हर्जन हे की मेन्सला विचारले जातं. हा प्रीला नाही विचारला जात हा टॉपिक. हा टॉपिक कुठं विचारला जातो? मेन्सला. पण याला एक अपवाद आहे थोडासा. अपवाद कोणता? एसओची तयारी करणारे बरेच जण असतील इथं, तर एसओच्या एक्झाममध्ये हा प्रीला विचारला जातो. बाकी सगळ्या एक्झाममध्ये कुठं येतो हा? मेन्सला येतो. पण एसओच्या एक्झामला प्रीला येतो, कारण एसओच्या एक्झामला मेन्सला रिझनिंग नाही, काय करतील ते म्हणतील मग प्रीलाच विचारून घेऊ. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो एसओच्या एक्झाममध्ये प्रीला येतो. आता हा टॉपिक म्हणजे थोडासा मॉडरेट लेवल म्हणेल मी याला, म्हणजे याला सोपं पण नाही म्हणणार. म्हणजे आतापर्यंत जे सगळे टॉपिक आपण बघितले ते सोप्या कॅटेगरीतले होते, हा थोडासा मॉडरेट लेवल कॅटेगरीचा आहे. म्हणजे याच्यातही सिरीजच दिलेली असते आपल्याला, अल्फाबेट, नंबर, सिम्बॉलची मिक्स करून काय दिलेली असते? सिरीज दिलेली असते. आणि मग त्या सिरीजला स्टेप बाय स्टेप आपल्याला काहीतरी चेंजेस करायला लावतात. जी सिरीज दिली त्याच्यावर प्रश्न नाही विचारणार डायरेक्ट त्याच्यावर काय म्हणतील, ह्या सिरीजमध्ये तुम्ही काय करायचे? वेगवेगळे चेंजेस करत नाही. मग ते चेंजेस करत आपण एक 5 ते 6 स्टेप आपल्याला करायला लावतात. ते पहिल्या स्टेपमध्ये हे चेंजेस करा, दुसऱ्या स्टेपमध्ये हे चेंजेस करा, त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याला. त्यांनी आपल्याला काय केलेलं असतं, म्हणजे त्याच्यात कशा प्रकार असतो. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, आय एम गोईंग फॉर मूवी, असं दिलं मी. आता ही फक्त कशाची सिरीज आहे बघा? अल्फाबेटची. ही फक्त कशाची आहे? अल्फाबेटची. एवढी सोपी नाही विचारणार आपल्याला. ठीक आहे, अल्फाबेट, नंबर, सिम्बॉल सगळं काय राहील त्याच्यामध्ये? मिक्स राहील. ही फक्त अल्फाबेटची घेतली मी फॉर एक्झाम्पल. मग आता हे इनपुट आहे, हे काय आहे? इनपुट आहे. आता याचं आउटपुट मी समजा असं घेतलं, असं घेतलं. आता काय चेंजेस केले सांगा बरं का थोडेसे मी. त्याच्यामध्ये काय केलं, जे तुम्हाला इनपुट दिले त्याला मी अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज केलं. कशा पद्धतीने अरेंज केलंय? अल्फाबेटिकल. बघा, ये सगळ्यात लहान अल्फाबेट आहे, एफ त्याच्यापेक्षा मोठा, जी त्याच्यापेक्षा मोठा, आय त्याच्यापेक्षा मोठा, एम त्याच्यापेक्षा मोठा. याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने काय केलं? अरेंज केलं. आता मी डायरेक्ट आउटपुट लिहिलं, ते डायरेक्ट आउटपुट नाही लिहित, त्याच्यात तुम्हाला स्टेप देतील. मग पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं ते पाहायचं. मग ते काय करतील, दुसरं एखादं आणखी आउटपुट देतील, इनपुट देतील तसं. मग काय म्हणतील, याच्यासोबत आम्ही जसं केलं का तुम्ही त्या इनपुट सोबत तसं करा. मग त्याच्यावर आधारित आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. अशातला हा प्रकार असतो. सोपा असतो, म्हणजे अवघड नका समजू त्याला. फक्त थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि कधी कधी आता हे जे लॉजिक मी डायरेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डरचं दिलं. कशाचं दिलं? अल्फाबेट. आता मी याला जर समजा असं लिहिलं असतं, थोडंसं चेंज करून लिहितो. आता काय केलं पहा बरं. गोईंग
स्पेलिंग मूवी आहे ना, हां थांबा. मूवीची स्पेलिंग थोडीशी मी काय करतो, याला MI करतो नुसतं. आता काय केलं पा, नंबर ऑफ अल्फाबेट इन ईच वर्ड ह्या हिशोबाने गेलो. म्हणजे सगळ्यात लहान वर्ड आहे, कशानुसार लहान आहे, सगळ्यात लहान कशानुसार लहान आहे, नंबर ऑफ अल्फाबेटनुसार लहान आहे. म्हणजे वर्डच्या साईजनुसार लहान आहे. मग हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा, हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा, हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, असे. म्हणजे याच्यात कोडिंग अल्फा न्यूमरिक सिरीजचं काय म्हणता येईल, एका प्रकारचं मिक्सचर असते. आणि मेन्सला येतो, पण SO साठी प्रीला पण येतो, एवढं लक्षात ठेवा. आणि किती मार्काला येतो, डायरेक्टली आला तर 5 मार्क. आणि याच्यातही म्हणजे नुसतं अल्फाबेटचं विचारलं जाऊ शकतं, नुसतं नंबरचं विचारलं जाऊ शकतं, नुसतं सिम्बॉलचं विचारलं जाऊ शकतं. पण फेमस प्रकार कोणता आहे, मिक्स्ड. परीक्षेमध्ये जो विचारला जातो मॅक्झिमम तो विचारला जातो मिक्स रिअरेंजमेंट. अशातला हा प्रकार आहे. ओके इथपर्यंत ठीक आहे. चलो आगे. हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूनी रिश्ता. ठीक, ब्लड रिलेशन. आता हा टॉपिक असा आहे की सोपा आहे, खूप सोपा आहे, पण कधी कधी डोकं चक्रावणार आहे. म्हणजे अवघड नाही म्हणणार मी याला, कन्फ्यूज करणार आहे. म्हणजे एखाद्याचं जर समजा नात्याबद्दलचं नॉलेज कमी असेल तर त्याचा गेम होण्याचे चान्सेस आहे. तसं नात्याबद्दलचं नॉलेज मी देईल सगळं तुम्हाला, कोणाला काय म्हणतात, कसं म्हणतात, काय सगळं नात्याबद्दलचं नॉलेज मी तुम्हाला समजून सांगेलच. पण तरी पण काही जणांचं कसं असतं, तो एक वीक पॉईंट असतो, ते कळत नाही बऱ्याच जणांना लवकर. असा प्रकार आहे की हा टॉपिक असा आहे की काही जणांना लवकर कळत नाही. ते असतात ना बरेच जण थोडेसे आयसोलेटेड फॅमिलीमध्ये राहणारे असतात, ज्यांना नात्याबद्दलचं नॉलेज थोडंसं, म्हणजे मी जरी सांगितलं भरपूर तरी तुम्हाला पण थोडंफार नॉलेज असं नाही तर काय आहे, गरजेचं आहे. आता समजा मी एक एक्झाम्पल घेतो, कन्फ्यूज करणारे प्रश्न कसे असतात पा. समजा असं म्हणलं की एक मुलगी आहे, ह्या मुलीचं माझ्याबद्दलचं नातं सांगतोय बरं का, मुलगीची ती आता, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर ही जी मुलगी आहे माझी कोण, मी तुम्हाला एका एक्झाम्पलमधनं समजून सांगतो, तुम्ही ओळखायचं आहे माझी कोण आहे. ठीक आहे. तर मी असं म्हणतो, शी इज द डॉटर ऑफ माय फादर इन लॉ. शी इज द डॉटर ऑफ माय फादर इन लॉ. शी इज द डॉटर ऑफ माय फादर इन लॉ. ती माझ्या सासऱ्याची मुलगी आहे. माझी कोण, बायको. आता मॅक्झिमम लोकांच्या तोंडून पहिला शब्द आला वाईफ, बायको. गेम झाला आपला. मी असं म्हणलो की माझ्या सासऱ्याला एकच मुलगी आहे, माझ्या सासऱ्याला 2-4 असल्यात, मला काय प्रॉब्लेम आहे, मला काय प्रॉब्लेम तर, बरोबर आहे. तर म्हणजे आता जर समजा माझ्या सासऱ्याला एकच मुलगी असेल तर ती बायको आहे. पण जर समजा 2 मुली असतील, 3 मुली असतील, तर मग ती बायकोही असू शकते, सालीही असू शकते ना. कळतंय का? आणि इथं ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन तुम्हाला वाईफ दिसेल, तुम्ही टिक करून मोकळं असाल. पहिलं ऑप्शन वाईफ दिसेल, आपण टिक करून मोकळे होऊन जाऊ. आपण मस्तपैकी कॉन्फिडन्स मध्ये बाहेर येऊ पेपरच्या. हे आपण ब्लड रिलेशन बरोबर सोडवलेलं, 1 मार्क आपला पक्का आहे. पण गेम झालेला असेल. म्हणजे हा असा टॉपिक आहे की जो कन्फ्यूज करतो थोडस. हा इथं जर मी असं म्हणलं असतं ना, शी इज द ओनली डॉटर ऑफ माय फादर इन लॉ, मग बायको झाला असतं. आता पुन्हा हे जे वाक्य आहे का, बोलणारा व्यक्ती कोण आहे याच्यानुसार पण चेंज होतं. आता जर समजा हेच वाक्य जर यांनी वापरलं असतं, शी इज द डॉटर ऑफ माय फादर इन लॉ, जर ह्या मुलीने वापरलं असतं शी इज द डॉटर ऑफ माय फादर इन लॉ, मग आता एखाद्या मुलीसाठी सासऱ्याची मुलगी म्हणजे कोण, नणंद होईल. मुलीच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर सासऱ्याची मुलगी म्हणजे कोण, नणंद होईल. हा
प्रकार असतो याच्यात थोडासा. बोलणारा कोण आहे, कशाबद्दल बोलतोय हे लक्षात घ्यावं लागतं इथं. आता समजा हेच रिलेशन मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. मी असं म्हणतो की शी इज द डॉटर इन लॉ ऑफ माय फादर. शी इज द डॉटर इन लॉ ऑफ माय फादर. ती माझ्या वडिलांची सून आहे. माझी कोण? माझ्या वडिलांनी एकच सून आहे असं कोण ठरवलं? बायकोही असू शकते, वहिनी असू शकते ना माझी. भावना पोचायल्या का नाही पोचायल्या? हा कन्फ्यूज करणारा टॉपिक आहे, अवघड नाहीये. पण आपण जर समजा असा लिमिटेड विचार केला तर गेम झाला म्हणून समजा. आपल्याला थोडासा डायव्हर्सिफाईड विचार करावा लागेल. सगळे नाते ॲझ्युम करून चालावं लागेल, सगळ्या नात्यांचा विचार ठेवून चालावं लागेल. मस्त टॉपिक आहे, पण शिकतानाही मजा येते. त्याच्यात भरपूर असे रिलेशन असतात की जे, आता याच्यात इंग्रजांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांनी थोडासा घोळ घालून ठेवलेला आहे. आपल्याकडे कसं एक, आपल्याकडे प्रत्येक नात्याला एक वेगवेगळं नाव आहे ऑलमोस्ट. म्हणजे चुलत भाऊ, आते भाऊ, माम भाऊ, बरेच आहे. आता समजा कझिनचा विचार करायचा झाला, आता समजा आपण कझिनमध्ये आपले बरेच येते. चुलत भाऊ येतो, आते भाऊ येतो, माम भाऊ येतो, आणखी काय येतो तो मावस भाऊ येतो, चुलत बहीण येते, माम बहीण येते, आते बहीण येते, मावस बहीण येते, सगळे कझिन आहे. आणि ते इंग्रज ह्या सगळ्याला एकच म्हणते कझिन. कळतंय का? पण तुम्ही म्हणसाल हिंदीमध्ये शिकवा. हिंदीमध्ये तर आणखी गोळ आहे. चाचा का चचेऱ्या भाई का चचेऱ्या का चाचा भाई लक्षातच येत नाही. तर ते इंग्लिशमध्येच परवडतं. पण आपल्याला थोडंसं मराठी आणि इंग्लिशचं काय करावं लागेल, कॉम्बिनेशन घेऊन चालावं लागेल व्यवस्थित. आणि इथं फक्त हा टॉपिक याला मी थोडंसं स्पीड ब्रेकर टॉपिक म्हणतो. स्पीड ब्रेकर टॉपिक याच्यासाठी की हा टॉपिक गडबडीत नाही सोडवायचा. म्हणजे बाकीचे सगळे टॉपिक आपण पटापट पटापट स्पीडनं सोडवले तर चालतात. याला फक्त थोडंसं शांततेत सोडवायचं, गडबड नाही करायची इथं. कारण इथं गडबड केली तर काय होऊन जातं, आपल्याकडनं एखादा अँगल लक्षात घ्यायचा राहून जातो. आणि इथं काय सगळे अँगल जर आपण लक्षात घेऊन प्रश्न सॉल्व्ह नाही केला तर चुकतं. सगळे अँगल आपल्याला प्रॉपरली लक्षात घेऊनच सॉल्व्ह करावं लागेल. पण थोडंसं ह्या टॉपिक पुरतं थोडंसं काय करावं लागतं, स्लो जावं लागतं. सोपा टॉपिक म्हणजे अवघड नाहीये, फक्त काय गडबड करायची नाही, सगळा विचार प्रॉपरली करूनच पुढे जायचं. ठीक आहे. आता टॉपिक पुन्हा विचारला जातो एक जवळपास 3 ते 4 मार्क, आणि सगळ्या एक्झामला येतो. सगळ्याच्या सगळ्या एक्झामला हा टॉपिक असतोच. प्रीमध्ये पण असतो, मेन्समध्ये पण असतो. ठीक आहे. आता याच्यातही थोडंफार वेगवेगळे पॅटर्न आहे थोडेफार. सिंगल क्वेश्चन ऑन इन्फो गिवन, म्हणजे मी आता जसं हा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली ज्याच्यावर आपण काय विचारलं, फक्त एकच क्वेश्चन विचारला. मल्टिपल क्वेश्चन ऑन इन्फो गिवन म्हणजे काय, मग आता फक्त मी एकच नातं सांगितलं. एकच नातं सांगायच्या ऐवजी एकाच व्यक्तीचे 4-5 नाते आजूबाजूला जोडून देतील. मग त्याचे आपण मस्तपैकी सगळी एक डायग्राम बनवून घ्यायची की कोण कोणाचा कोण. मग आता त्याच्यावर आपल्याला 3-4 प्रश्न विचारतील. इन्फॉर्मेशन थोडीशी काय दिलेली असेल, जास्त दिलेले असेल. याच्यातही कोडेड फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जातात. जसं आपण बघितलं डिस्टन्स अँड डायरेक्शनमध्ये असेल, इनइक्वॅलिटीमध्ये असेल, जसं कोडेड फॉर्मॅटमध्ये होते तसे कोडेड फॉर्मॅटमध्ये याच्यातही विचारले जातात. त्याच्यानंतर पॉइंटिंग टुवर्ड समवन हा एक क्वेश्चन असतो बघा. असे तुम्ही प्रश्न पाहिले असतील कधीतरी, एखादी एक्झाम दिली असेल तर काय म्हणतात की पॉइंटिंग टुवर्ड समवन, त्या फोटोकडे बघून एक व्यक्ती बोलतोय तो माझ्या भावाच्या बहिणीच्या याचा त्याचा कोण, असं कन्फ्यूज करणारं दिलेलं असतं बघा थोडंफार. म्हणजे काय करतात, नातं खूप सरळ दिलेलं असतं, फक्त त्याला थोडंसं सरळ न सांगता असं फिरून सांगतात. समजा मी असं म्हटलं की आता ही जी मुलगी आहे हिच्याबद्दल मी बोलतो. आता ही जी मुलगी मी काय म्हणतोय, ती माझ्या भावाच्या बहिणीच्या वडिलाच्या बायकोची मुलगी आहे. माझी कोण? ही जी मुलगी ही माझी भावाच्या बहिणीच्या वडिलाच्या बायकोची मुलगी आहे. माझी कोण? बहीण आहे. काय म्हणलं, माझ्या भावाच्या बहिणीच्या वडिलाची, म्हणजे माझेच वडील झाले ना ते. त्यांची बायको म्हणजे माझी कोण झाली? आई. तिची मुलगी म्हणजे माझी कोण झाली? बहीण. सरळ नाही सांगणार, बहीण आहे. कळतंय का? असं लांबवतील त्याला. इंटरेस्टिंग प्रकार असतो, पण तो मजा येते असा. ठीक आहे, चलो आगे चलते.
हा एक कन्फ्यूज करणारा टॉपिक असतो सिलॉजिझम. कन्फ्यूज करणार आहे म्हणजे अवघड नाही, कन्फ्यूज करणार म्हणा. अशा टाईपचे प्रश्न दिलेले असतात आपल्याला. सम ए आर बी, त्याच्यानंतर म्हणतील ऑल बी आर सी, नो सी आर डी. मग आपण याची डायग्राम बनवायची, अशी व्हेन डायग्रामच्या स्वरूपात त्याचे काय करावं लागते आपल्याला, डायग्राम बनवावं लागते. मग त्याच्यावर आधारित काय म्हणतील, मग याच्यावरनं तुम्ही मला सांगा सम ए आर डी बरोबर आहे का, नो ए आर डी बरोबर आहे का, हे त्याच्यावरून आपण काय करायचं, ओळखायचं. प्युअरली रूल बेस्ड टॉपिक आहे हा थोडासा. याच्यात बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे बाकी कोणत्याच टॉपिकमध्ये नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काय करावं लागणार आहे, रूल समजून घ्यावे लागणार ह्या टॉपिक. रूल म्हणजे असे काही पाठ करा वगैरे नाही म्हणणार मी, पण काही छोटे मोठे रूल असतात जे आपल्याला थोडेसे समजून घ्यावं लागतील आणि ते इम्प्लिमेंट करायचे. पाठ करा हा प्रकार नसतो आपल्याकडं. म्हणजे मी काय करत असतो, रूल समजून सांगितलं आणि त्या रूलवर मस्तपैकी 30-40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. पाठ करायची गरज काय पडेल ते ध्यानात राहून जातं आपल्या. अशातला हा टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, पण कन्फ्यूज करणार आहे थोडासा. पुन्हा लक्षात ठेवा, कन्फ्यूज करतो. पुढंच याचं वेटेज 4 ते 5 मार्काचं, 4 ते 5 मार्काला येतो. आता याच्यात जास्त डिटेलमध्ये नाही सांगत, कारण हा टॉपिक असा की याच्यात बरं ज्यांनी हा प्रश्न पाहिलेला आहे त्यांनाच कळेल, बाकीच्यांना ते नाही कळणार सध्या तात्पुरतं. जेव्हा टॉपिक चालू होईल तेव्हाच कळेल काय हा प्रकार. सिटिंग अरेंजमेंट अँड पझल हे दोन टॉपिक म्हणजे रिजनिंगचा बॅकबोन आहे. ये नहीं किया तो कुछ नहीं किया, हे दोन टॉपिक सिटिंग अरेंजमेंट अँड पझल. ह्या दोन्ही टॉपिकचं मिळून वेटेज असतं जवळपास 20 ते 25 मार्काचं. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर हे दोन टॉपिक म्हणजे 60% मध्ये येतात. म्हणजे पेपर जर 35 मार्काचा असेल, पेपर जर 35 मार्काचा असेल तर जवळपास 20-22 मार्क ह्याच टॉपिकच्या असतात. पेपर जर 40 मार्काचा असेल तर जवळपास 25 मार्क ह्याच टॉपिकच्या असतात. पेपर जर 50 मार्काचा असेल तर जवळपास 30 मार्क ह्या टॉपिकच्या असतात. जम्बो टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट अँड पझल, दोन्ही मिळून सिटिंग अरेंजमेंट अँड पझल मिळून. तुम्ही असाल बाकी सगळे 2-2, 3-3 मार्काला विचारले जातात. आणि बाकीच्या टॉपिकचं कसं असतं, समजा एखाद्या परीक्षे एखाद्या शिफ्टमध्ये, आता आपल्या एक्झाम कशा होतात, शिफ्टमध्ये होतात. एकाच दिवसामध्ये 2-3 शिफ्ट असतात. मग सकाळच्या शिफ्टला ब्लड रिलेशन विचारलं तर दुपारच्या शिफ्टला कोडिंग विचारतील, त्या संध्याकाळच्या शिफ्टला इनइक्वॅलिटी विचारतील. म्हणजे ते बाकीचे जे सगळे टॉपिक आहेत ते सगळ्याच शिफ्टला असतील असं नाही, पण हे टॉपिक सगळीकडे असणार म्हणजे असणारच. म्हणजे अशी एकही परीक्षा नाही बनली की ज्याच्यात सिटिंग अरेंजमेंट आणि पझल नाहीये. 20 ते 25 मार्क कमीत कमी. आणि हा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये मजा येणार, ज्याच्यामध्ये मजा येणार. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल दोन्ही एकच टॉपिक आहे, ते फक्त मी वेगवेगळ्या स्लाइडवर घेतलंय. दोन्ही मिळून एकच येतो टॉपिक सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. 20 ते 25 मार्काचं वेटेज. आणि हे शिकण्यासाठी पण जवळपास एक 30 ते 35 लेक्चर घेतो मी दोन्ही टॉपिकचे मिळून. म्हणजे जवळपास महिना सव्वा महिना हाच टॉपिक आपला क्लासमध्ये चालतो आणि याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. याची आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त फोकस आपल्याला ह्या टॉपिकवर द्यावं लागणार आहे, कारण याचं वेटेज जास्त आहे. म्हणजे काही आतून माणसाला मग सोपा आहे का अवघड आहे, सोपा पण आहे अवघड पण आहे. म्हणजे याच्यात व्हरायटी आहे. म्हणजे याच्यात प्रश्न सोप्या लेवलचे पण असतात, प्रश्न अवघड लेवलचे पण असतात. आता माणसाला सोपं कसं आणि अवघड कसं. आता समजा मी हे सर्कल घेतलं, ही सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, हे सर्कल घेतलं. आता या सर्कलमध्ये मी असं म्हणलं की सगळेच्या सगळे लोक आत पाहू राहिले. ठीक आहे, सगळेचे सगळे लोक काय करताय, आत पाहताय. आणि मग आता याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन देतील की सी हा ईच्या डाव्या बाजूला तिसरा, बी हा ईच्या उजव्या बाजूला दुसरा, असं काहीतरी आपल्याला काय करतील, इन्फॉर्मेशन देतील. आणि त्याच्यावर आधारित आपण ही डायग्राम बनवायची असते. आता सगळेच्या सगळे लोक जर आत बघतायत ते सोपं आहे, कारण राईट लेफ्ट घ्यायला, कॉम्बिनेशन घ्यायला काय जातं, सोपं जातं. सगळ्यांचं राईट लेफ्ट एकच. आता इथं जर समजा मी याला काय म्हणलं की आता काही लोक आत पाहू राहिले आणि काही लोक बाहेर पाहू राहिले, म्हणजे थोडंसं डिफिकल्ट झालं थोडंस. का बरं, आता समजा आत पाहणाऱ्याचा राईट हँड इकडून आहे, हा जर आत पाहतोय त्याचा राईट हँड कोण इकडून आहे, इकडून आहे. पण जर समजा मी असं म्हणलं की हा बाहेर पाहू राहिला, हा बाहेर पाहू राहिला तर याचा राईट हँड इकडून आहे,
मग ते राईट आणि लेफ्टचं कॉम्बिनेशन जमवण्यात थोडासा काय लागतो, वेळ लागतो. म्हणजे काही जण आत आणि काही जण बाहेर पाहायला लागले, थोडीशी स्लाइटली डिफिकल्टी लेवल काय झाली, वाढली. मग त्याच्यात आणखी डिफिकल्टी लेवल वाढवायची झाली. ते काय म्हणतात, हे जे 8 लोक आहे का, हे 8 लोकांचे काहीतरी ॲडिशनल पॅरामीटर देतील आपल्याला आणखी. म्हणजे समजा यांचे प्रोफेशन देतील, किंवा यांच्या सिटीज देतील, किंवा यांचे काहीतरी चॉईस देतील, हे कलर आवडतो, हे फ्रुट्स आवडतं वगैरे, वेगवेगळं काहीतरी काय देतील त्यांच्यासोबत ॲडिशनल देतील. समजा आपण घेतलं प्रोफेशन, मग काय म्हणतील, ये नावाचा व्यक्ती डॉक्टरच्या उजव्या बाजूला तिसरा आहे. मग पहिलं मला डॉक्टर कोण आहे ते शोधावं लागेल. मग त्यासाठी इन्फॉर्मेशन दिलेली असेल, असं नाही की इन्फॉर्मेशन नाही दिली, त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन असेल, पण प्रश्न मोठा झाला ना थोडा, म्हणजे त्याची लेंथ काय झाली, वाढले. मग त्याच्यात आणखी कन्फ्यूज करायचं झालं, त्याच्यात ब्लड रिलेशन मिक्स करतात. मग ब्लड रिलेशन मिक्स करून काय म्हणतील, एचा सन इन लॉ बीच्या मदर इन लॉच्या शेजारी बसणार नाही. पहिला याचा सन इन लॉ शोधावं लागेल, बीची मदर इन लॉ शोधावं लागेल. बरं, शोधल्यानंतर पण म्हणते बसणार नाही. जसं जसं इन्फॉर्मेशन वाढत जाईल, जसे जसे त्याच्यामध्ये पॅरामीटर काय होत जातील, ऍड होत जातील, तसा तसा प्रश्न काय होत जाईल, मोठा होत जाईल, टाइम कन्झ्युमिंग होत जाईल. अवघड म्हणजे काय, इथं टाइम कन्झ्युमिंग. प्रश्न जमणार. आता तुम्हाला मला भीती नाही दाखवायची, पण जी रियालिटी ती सांगतोय तुमच्यासमोर, कारण हा पहिला दिवस आहे आपला. काय ना, उगाच म्हणजे मी असं नाही म्हणलं पाहिजे सगळं सोपं नाही, जमून जाईल तुम्हाला, जमून जाईल, सगळं जमल तुम्हाला, सोपं आहे तुम्ही करा रे, होऊन जात, असं नाही. ह्या टॉपिकवर मेहनत घ्यावी लागेल. हा असा टॉपिक आहे, ह्याच्यात जर आपण मेहनत नाही घेतली तर मग आपण मागं पडू. आणि हा टॉपिक नाही केला परीक्षा निघत नाही, एवढं लक्षात ठेवा. काय उरलं, 25 मार्क इथं गेले, 10 मार्कात काय खेळता तुम्ही, बरोबर. तर ह्या टॉपिकवर मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्याला, खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार, एवढं लक्षात ठेवा. कारण व्हरायटी जास्त आहे, टाइम कन्झ्युमिंग पण आहे. कधी कधी प्रश्न थोडेसे मेन्स लेवलला असे विचारतात, मेन्स लेवलच्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल अशी असते की कधी कधी अर्धा तास एखादा प्रश्न नाही सुटत आपल्याला. मला भीती दाखवायची नाहीये तुम्हाला, पण जी रियालिटी ती तुमच्या समोर सांगतोय. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याला एकच पर्याय असतो, काय, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. म्हणजे याला एखादं चांगलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, समजा मी एक जाणून बुजून एक एक्झाम्पल देत असतो पहिल्या दिवशी, तुम्हालाही सांगतो. आता कसं असतं की वेळ कसा कमी केला जातो, म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी मला आज अर्धा तास लागतोय, होईल तुम्हाला. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्रश्न घ्याल की एखादा प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्याला अर्धा तासही लागेल, एखाद्याला एक प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासही लागेल, पण तेवढं पेशन्स ठेवून काम करावं लागेल. तुम्ही म्हणाल ते येईल का 4 ते 5 मिनिटावर, येतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही कधी पावभाजी खायला गेला असाल ना पावभाजी खायला, काय बरं पावभाजी खाल्ली नसेल तर पावभाजीच्या गाडीवर तो कांदा कापणारा व्यक्ती पाहिला आहे कधी? एक कांदा, चांगला मोठा कांदा मोजून 20-30 सेकंदात चुरा करतो तो त्याचा. 20-30 सेकंद पण नाही, 10-15 सेकंदात कांद्याचा काय केलेला असतो, त्यानं बारीक चुरा केलेला असतो एकदम. आपल्याला जर करा म्हणलं तर, समजा मी तुमच्या हातात तेवढा मोठा कांदा द्याला आणि म्हणलं की 15 सेकंदात त्याच्यासारखं करून दाखवा, बोटाचे तुकडे सापडतील आपल्याला त्या कांद्यामध्ये. नॉनव्हेज पावभाजी होईल ती, नाही ना पॉसिबल आपल्याला ते. आता बरं त्याला का पॉसिबल आहे? 100-200 पोते कांदे कापलेले असतील त्यांना. आता लोक 100-200 कांदे नाही म्हणत मी, 100-200 पोते कांदे कापलेले असतील त्या. म्हणजे तो प्रॅक्टिसनं परफेक्ट झालाय तिथपर्यंत. साधा एक्झाम्पल, तशाच पद्धतीचा हा प्रकार आहे की मग समजा मी 10 प्रश्न सोडवले तर मला एका प्रश्नासाठी अर्धा तास लागतोय. तिथंच मी 20 प्रश्न सोडवले, तोच 30 मिनिटाचा वेळ 25 मिनिटावर येईल. तिथंच मी 100 प्रश्न सोडवले, तोच 25 मिनिटाचा वेळ 20 मिनिटावर येईल. तिथंच मी आणखी 500 सोडवले, तोच 20 मिनिटाचा वेळ 15 मिनिटावर येईल. 1000-2000 प्रश्न सोडवले, तोच वेळ 5 मिनिटावर येईल. म्हणजे अशा आपल्याला हजारो कांदे कापावे लागतील. हा फॅक्ट लक्षात ठेवा. कोणी जर तुम्हाला असं म्हणत असेल की मी तुम्हाला 4 दिवसात सेटिंग अरेंजमेंट परफेक्ट करून देतो, 5 मिनिटात तुला सेटिंग जमणार आहे, बनवतोय तो आपल्याला, असं नाहीये. हा टॉपिक असा आहे की इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन जेवढे जास्त सोडवू तेवढं आपण हळूहळू काय होऊ, वेळ कमी होणार. असं समजायचं जेवढे जास्त प्रश्न आपल्या हाताखालून जातील तेवढा आपला काय होणार, वेळ
कमी कमी होत जाणार. सरळ सरळ लॉजिक एकदम. प्रॅक्टिसनेच हा टॉपिक परफेक्ट होणार आहे. मग आता याच्यात बऱ्याच व्हरायटी, जसं आपण ही सर्कलची व्हरायटी घेतली, मग तशी लाईनची पण व्हरायटी असते. लाईनमध्ये आपल्याला काय म्हणतील, काही जण नॉर्थ काही जण साऊथ, कधी कधी सगळेच्या सगळे नॉर्थ. मग त्याच्यामध्ये पॅरलल लाईन पण अशा, म्हणजे की 4-5 लोक असे बसलेत, हे इकडं पाहू राहिले, हे इकडं पाहू राहिले. कधी कधी म्हणतील हे इकडं पाहतं, हे इकडं पाहतं, कधी म्हणतील हे असं पाहतं, हे असं पाहतं. पॅरलल लाईन. त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण मग ॲडिशनल पॅरामीटर मिक्स करतील, याच्यामध्ये पण ब्लड रिलेशन मिक्स करतील, सगळं व्हरायटी. जसं आपण मग स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंटमध्ये काय म्हणतील, 4 जण कोपऱ्यावर आहे, 4 जण साईडवर आहे. किंवा कधी म्हणतील स्क्वेअरमध्ये असंही देतात आपल्याला की प्रत्येक साईडवर किती जण, 2-2 जण, प्रत्येक साईडवर 3-3 जण, काही जण साईडवर काही जण कोपऱ्यावर. मग याच्यातही काही जण आत काही जण बाहेर, याच्यातही ॲडिशनल पॅरामीटर, याच्यातही ब्लड रिलेशन. सेम केस ट्रायंगलमध्ये पण होऊ शकते, रेक्टँगलमध्ये पण होऊ शकते, मिक्समध्ये पण, हेक्झॉगॉन पण विचारला जातो, पेंटागॉन पण विचारला जातो. भरपूर व्हरायटी, भरपूर व्हरायटी सापडतील आपल्याला याच्यामध्ये. सोडवत राहायचं. बाकी सगळे म्हणजे दिवसभराचा जनरली एकदा बॅच संपेपर्यंत आपण रेग्युलर चालतो, पण बॅच संपल्यानंतर जनरली जो आपल्याला अभ्यास करायचा असतो, जर समजा मी 2 तास अभ्यास करत असेल तर 1 तास द्यावा लागतो सिटिंग अँड पझलसाठी, मग 1 तास बाकी सगळ्या टॉपिकसाठी. बाकी सगळे टॉपिक अर्ध्यात ठेवायचे आणि हा टॉपिक अर्ध्यात ठेवायचा प्रॅक्टिस करत असताना पण मजा. पण हा टॉपिक असा जर तुम्ही इंटरेस्ट घेतला तर मजा पण येते. कसं असतं ना, एखादा समजा आपण इंटरेस्ट घेऊन करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही असं म्हटलं की मला हा शिकायचा आहे, मला हा टॉपिक जमला पाहिजे, हा इंटरेस्ट घेऊन, मी म्हणजे आपल्याला परीक्षेला येतो हे काम आहे म्हणून नाही करायचं, इंटरेस्ट घेऊन केलं तर जमतं, पण मस्त टॉपिक आहे. पण आता हा जसा सिटिंग घेतला आपण, सिटिंगचाच दुसरा पार्ट म्हणजे पझल. आता पझल हे अशा स्वरूपाचे असतात. आपल्याला पझलमध्ये काय करतात, ते इन्फॉर्मेशन कशा पद्धतीची देतात, डे मंथ मिक्स असे. आता काय म्हणतील, समजा मी असं म्हणलं इथं 7 जण आले, 7 वेगवेगळ्या दिवशी 7 जण क्लासला आले. समजा असं ABCDEFG 7 लोक आहे, 7 लोक वेगवेगळ्या 7 दिवशी क्लासला आले, 7 वेगवेगळ्या शहरातून आले, बरोबर आहे. 7 वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टनं आले, कोणी बसनं आलं, कोणी कारनं आलं, कोणी बाईकनं आलं, कोणी ट्रेननं आलं, कोणी प्लेननं आलं. 7 वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टनं आले, अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. ठीक आहे. 7 जण 7 वेगवेगळ्या दिवशी 7 वेगवेगळ्या शहरातून 7 वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट मोडने आलेत. मग आता ही किती पॅरामीटर झाले, 4. डे, त्यांची सिटी, त्यांचा ट्रान्सपोर्ट मोड. मग आता ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जम्बल्ड करून देतील थोडीशी. कोड आहे, पझल म्हणजे काय, कोड. काय म्हणतील, ये नावाचा व्यक्ती पुणेवरनं आलाय पण तो बसनं नाही आला. ए नावाचा व्यक्ती पुणेवरनं आलाय, तो बसनं नाही आला आणि तो सॅटरडेच्या 3 दिवस अगोदर आला. आता मी सगळी याची इन्फॉर्मेशन एकदाच सांगून टाकली तुम्हाला. ती याची सगळी इन्फॉर्मेशन एकदाच नाही सांगणार. एचं थोडं देतील, मग बीचं थोडं देतील, मग सीचं थोडं देतील, मग पुन्हा मध्येच दुसरं देतील, मग मध्येच तिसरं देतील. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन काय केलेली असते, त्यांनी जम्बल केलेली असते, पझल्ड केलेली असते, थोडीशी त्याला मिक्स केलेली असते. मग ती सगळी इन्फॉर्मेशन आपण सॉर्ट आउट करत 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 सगळं एचं नेमकं सगळं ओळखायचं, बीचं सगळं ओळखायचं, सीचं सगळं ओळखायचं. मग त्याच्यावर आधारित आपल्याला काय विचारतील, प्रश्न विचारतील. असं याला पझल. मग जसं डे बेस पझल आहे, तसं मंथ बेस, तसं इयर बेस, एज बेस, सगळं हे वेगवेगळे त्याच्यामध्ये काय असतात, पॅरामीटर असतात. फ्लॅट बेस्ड आहे, हाईट बेस्ड आहे, फ्लोअर बेस्ड आहे. मग तुम्हाला फ्लॅट आणि फ्लोअरमध्ये काय म्हणतील, 7 वेगवेगळे लोक एका बिल्डिंगमध्ये 7 वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात, त्यांना 7 वेगवेगळ्या गोष्टी आवडतात, काही पण. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील, पझल्ड करून देतील, ती तुम्ही काय करायची आहे, सॉर्ट आउट करायची. मग त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं काढायची. असा हा टॉपिक आहे, पझल म्हणतो आपण याला. आणि हे सिटिंग अँड पझल दोन्ही मिळून 20 ते 25 मार्काला येतं बरं का, नुसतं सिटिंग नाही. सिटिंग अँड पझल दोन्ही मिळून जवळपास 20 ते 25 मार्काचं वेटेज याचं असेल आपलं. ठीक आहे, सोबत आहात इथपर्यंत, बोला काहीतरी, नक्की. चला मग पुढं चला. हा एक टॉपिक, डेटा सफिशियन्सी. आता डेटा सफिशियन्सी म्हणजे काय, आपण आतापर्यंत जे सगळे टॉपिक मी तुम्हाला सांगितले
त्या सगळ्या टॉपिकचं एका प्रकारचं रिव्हिजन. हा टॉपिक आपण सगळ्यात शेवटी घेतो असतो. याच्यात काय करतात ते आपल्याला एखादा क्वेश्चन देतात आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी स्टेटमेंट 1 मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते, स्टेटमेंट 2 मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग तुम्हाला काय विचारलं जातं, स्टेटमेंट 1 मधली इन्फॉर्मेशन तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सफिशियंट आहे का, स्टेटमेंट 2 मधली इन्फॉर्मेशन तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सफिशियंट आहे का. म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे किंवा नाही हे ओळखायचं असतं आपल्याला. याला म्हटलं जातं डेटा सफिशियन्सी. इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे किंवा नाही एवढंच ओळखायचं असतं. कळतंय का. मग आता तुम्ही असाल क्वेश्चन कशावर असतील, क्वेश्चन आतापर्यंतच्या सगळ्या टॉपिकवर असतं. क्वेश्चन डिस्टन्स अँड डायरेक्शनवर असू शकतो, ब्लड रिलेशनवर असू शकतो, सिटिंग अँड पझलवर असू शकतो, कोणत्याही टॉपिकवर असू शकतो. असा टॉपिक आहे आणि याचं वेटेज असतं 5 मार्क आणि हा पण पुन्हा मेन्सला विचारला जातो, हा प्रीला नाही विचारला जात. पण पुन्हा अपवाद एसओला प्रीला पण येतो. हे बघा एसओला प्रीला सगळे टॉपिक येणार एवढं लक्षात ठेवा. सगळेच्या सगळे टॉपिक एसओला प्रीला असणार. त्याच्या मागचं रिझन काय आहे, मेन्सला रिझनिंग नसतं, क्वांटही नसतं, इंग्लिशही नसतं. त्याच्यामुळे बाकीच्या एक्झामला काही टॉपिक प्रीला काही टॉपिक मेन्सला असं जे डिव्हिजन आहे ते एसओसाठी नाही. एसओसाठी सगळेच्या सगळे टॉपिक प्रीला असणार म्हणजे असणार. तर मग हा टॉपिक सुद्धा एसओला प्रीला येतो. पण बाकीच्या सगळ्या एक्झाम मध्ये हा कुठे येतो, फक्त मेन्सला येतो. ठीक आहे. तर मग आता अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. मग आता सगळे याच्यात मग 2 स्टेटमेंट 3 स्टेटमेंट मल्टिपल स्टेटमेंट हे जे स्टेटमेंट दिले इथं मी 2 घेतले. इथं कधी कधी इन्फॉर्मेशन किती स्टेटमेंट मध्ये असेल, 3 स्टेटमेंट मध्ये असेल. मग हा थोडासा डिफिकल्टी लेवल काय होईल, थोडीशी त्याची वाढेल. एवढंच फरक आहे फक्त. ओके चला पुढे जाऊ. मिसलेनियस रिझनिंग. तर मिसलेनियस रिझनिंग म्हणजे काय की ज्याला आपण कोणा टॉपिक मध्ये नाही टाकू शकत असं मिसलेनियस. आपण म्हणतो ना कधीतरी चालता बोलता याचं लॉजिक लाव बरं का काय, असंच आपण चालता बोलता बोलतो ना, एखाद्याला एखादा प्रश्न टाकतो काय लॉजिक यायचं असं वाटतं तुला, ते असं मिसलेनियस. काही पण ज्याला असं छोटे छोटे रँडम क्वेश्चन विचारले जातात काही पण, ज्याला आपण मिसलेनियस रिझनिंग म्हणतो. पण त्याच्यात पेअर फाइंड आउट करा, मिनिंगफुल वर्ड बनवा, रिप्लेसमेंट, इंटरचेंज, छोटे छोटे प्रकार आहे. आणि हा टॉपिक मॅक्झिमम 2 मार्काला विचारला जातो आणि सोपा आहे. सोपा आहे, काहीच अवघड नसतं याच्यामध्ये. 2 मार्क, कधी कधी खूपच जास्त त्यांना म्हणजे असं हे झालं तर 3 मार्क. त्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा जास्त वर कधी गेला नाही. 2 किंवा 3 मार्काचं वेटेज आहे याचं जास्तीत जास्त. असा हा टॉपिक. आता एक शेवटचा टॉपिक हायर रिझनिंग म्हणतो आपण याला. हायर रिझनिंग पण म्हणलं जातं, कधी कधी क्रिटिकल रिझनिंग पण म्हणतात. हायर रिझनिंग सुद्धा म्हणतात, कधी कधी क्रिटिकल रिझनिंग सुद्धा म्हणतात. आता हा टॉपिक प्युअरली मेन्सचा आहे, पण पुन्हा एसओ साठी हाय, आपको प्री में पूछा जाएगा. तर आणि याचं वेटेज बाकीच्या मेन्समध्ये जवळपास 6 ते 7 मार्काचं असतं, एसओ मेन्समध्ये 3 ते 4 मार्काचं असतं. बाकीच्या मेन्समध्ये थोडा जास्त विचारला जातो, एसओची जी प्री आहे तिच्यामध्ये 3 ते 4 मार्काला विचारलं जातं. तुम्ही मसाला आता क्रिटिकल रिझनिंग म्हणजे नेमकं काय, क्रिटिकल रिझनिंग म्हणजे काय, हे प्युअरली थिंकिंग बेस्ड तुमचे डिसिजन मेकिंग वर आधारित क्वेश्चन असतात. म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग नेमकी कशा पद्धतीची आहे हे चेक केल्या जातं ह्या प्रश्नांमध्ये. तुम्ही म्हणसाल नेमकं काय डिसिजन मेकिंग म्हणजे नेमकं काय. आता एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, समजा मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही बँकेमध्ये आहात, बँकेमध्ये ऑफिसर म्हणून काम करताय आणि तुमच्यासमोर एक कस्टमर आलाय, त्याचं एखादं त्याला लोन पाहिजे, त्याचं एखादं डॉक्युमेंट मिसिंग आहे. पण तुम्हाला असं वाटतंय की जेन्युइन कस्टमर याचा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे एखादं डॉक्युमेंट याचं मिसिंग आहे आणि तुम्हाला त्याचं लोन करायचं आहे. कस्टमर जेन्युइन वाटतोय पण एक डॉक्युमेंट त्याचं मिसिंग आहे, काय करसाल. लोन कराल का नाही कराल. तुम्ही ठरवा करायचं की नाही करायचं, तुम्ही ऑफिसर मी थोडी.
आता त्यांनी ऑप्शनही असे दिलेले असते की आपल्याला पाचीचे पाची बरोबर वाटतात पुन्हा. 5 ऑप्शन जे दिलेले असतात का त्यांनी ते सगळेच्या सगळे आपल्याला काय वाटतात, नाही बरोबर, हे पण बरोबर वाटवायला, हे पण बरोबर वाटवायला, असं ऑप्शन असतात ते सगळे. आता डिसिजन मेकिंगचा प्रॉब्लेम काय असतो बघा, डिसिजन मेकिंग हा असा प्रकार आहे की ठीक आहे की आतापर्यंत परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले तशा प्रश्नांना तुम्ही काय डिसिजन घेतलं पाहिजे होतं ते शिकवलं जाईल क्लासमध्ये, पण प्रत्येकाची डिसिजन मेकिंग वेगवेगळी असते ना. तर आपण आतापर्यंत नेमकं कशा वातावरणात डेव्हलप झालोय आणि कसं असतं, एखाद्याने एखाद्या सिच्युएशनमध्ये घेतलेलं डिसिजन त्यानं त्याच्या पद्धतीत ते बरोबर असतं, ते दुसऱ्याच्या अँगलने विचार करता ते चूक असेल, पण त्याच्या अँगलने विचार करता ते बरोबर असेल. तर मग अशा टाईपचे क्वेश्चन असतात की जिथं आपल्याला काय करावं लागतं, आपला विचार न करता ओव्हरऑल नेमकं आजूबाजू समाज म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला, की जे डिसिजन आपण घेतोय ते बँकेच्या दृष्टीने म्हणा, लिगल दृष्टीने म्हणा, बाकी ओव्हरऑल आपल्या कंट्रीच्या दृष्टीने म्हणा. आता हे बँकेचंच एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, असं काही नाही बँकेचंच एक्झाम्पल, असं समजा असं एक्झाम्पल विचारलं गेलं की पाकिस्ताननं काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केला, त्याच्यात आपले 40-50 जवान शहीद झाले. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, काय कराल? काय कराल? आता मसाल फेका पाकिस्तानवर अणुबॉम्ब, आपल्याला वाटतं, आपल्याला असं वाटतं, पण तसं करून नाही चालत ना, बरोबर. आपल्याला राग येतो, चायला फेकावा नो याच्यावर, पण असं नाही चालत. म्हणजे डिसिजन काय असलं पाहिजे, सर्वसमावेशक असलं पाहिजे, याची काळजी घ्यावी लागते. आता काय याच्यात स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट नावाचा एक प्रकार असतो. आता स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंटमध्ये एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आता छोटंसं एक्झाम्पल घेतो, आता इथं लगेच वाद चालू होतील असं एक एक्झाम्पल घेतो मी. आता समजा मी असं म्हटलं तुम्हाला, नॉनव्हेज खाणं चांगलं की वाईट, लगेच 2 गट पडतील लगेच. आता एक असं आहे की आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये ग्रो झालोय याच्यानुसार ते चेंज होतं ना. आता एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून आई वडिलांनीच खाऊ घातलंय, त्यासाठी काय वाईट आहे ते, त्याच्यासाठी तो एका प्रकारचं काय फूड आहे, बरोबर. पण एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून हे समजून सांगण्यात आलं की पाप आहे, मग त्याला पाहिलं तरी किळस येते, बरोबर आहे का नाही. मग आता तो असा प्रकार आहे की मग आता त्याच्या चूक कोणीच नाही, दोघंही ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. मग आता अशा वेळेस निर्णय घेत असताना आपल्याला एक बॅलन्स ठेवून निर्णय घ्यावा लागतो. ते कशा पद्धतीने जायचं, काय जायचं ते आपण डिटेल लेक्चरमध्ये बघू नंतर, की म्हणजे निर्णय कशा पद्धतीनं असले पाहिजे. पण हा एक म्हणजे हा असा टॉपिक आहे की तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व्ह होऊन निर्णय घ्यावा लागेल. निर्णय क्षमता शिकवल्या नाही जात बाळांनो, लक्षात घ्या. मला हे सांगणं गरजेचं आहे की डिसिजन मेकिंग ही काय असली पाहिजे, थोडीशी स्वतःची असली पाहिजे, इनबिल्ट असली पाहिजे. आतापर्यंत झालेले प्रश्न कसे सोडवायचे, त्याच्यावर कसे निर्णय घ्यायचे ते शिकवले जाईल, पण नवीन सिच्युएशन एखादी आली त्याच्यात कसं ते आपल्याला थोडासा आपल्या डोक्याचा इथं वापर करावा लागेल, असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओव्हरऑल सब्जेक्टची ओळख झाली, माझीही थोडी ओळख झाली. आता उद्यापासून आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करूया. चालेल सगळ्यांना? सब्जेक्ट काय असतो हे एक्झॅक्टली कळालं का? ओके, चलो फिर मिलते हैं कल, बाय बाय.